ऑनलाईन खत विक्री विरोधात गडहिंग्लजमध्ये एल्गार, ऑफलाईन पद्धतीनेच खत देण्याची मागणी. अन्यायग्रस्त शेतकरी संघटनेच्या वतीने प्रांताधिकारी तहसीलदारांना निवेदन. महाराष्ट्र शासनाने प्रायोगिक तत्वावर छत्रपती संभाजीनगर आणि कोल्हापूर जिल्ह्यात सुरू केलेली ऑनलाईन खत विक्री शेतकऱ्यांच्या मुळावर उठली असून ती ताबडतोब बंद करावी आणि पूर्वीप्रमाणे ऑफलाईन खते द्यावीत अशी मागणी आंदोलनाद्वारे गडहिंग्लजमध्ये करण्यात आली. बंद करा, बंद करा, ऑनलाईन बंद करा. शेतकऱ्यांची पिळवणूक, शेतकऱ्यांची पिळवणूक. ऑनलाईन आणणाऱ्या शासनाचा, ऑनलाईन शेतकऱ्यावर वरवंटा फिरणाऱ्या सरकारचा, ऑफलाईन खते पूर्वीप्रमाणे खते, पूर्वीप्रमाणे खते, आमच्या मागण्या. पंचायत समितीचे माजी सदस्य बाळेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात तालुक्यातील अनेक शेतकरी आणि महिला देखील सहभागी झाल्या होत्या. दसरा चौकातील एका कृषी सेवा केंद्रात शेतकऱ्यांनी आपली व्यथा मांडली, पण हा राज्य शासनाच्या धोरणाचा भाग असल्याने आपल्या हाती काहीच नसल्याचे सांगत कृषी सेवा केंद्र चालकांनी कृषी विभागाशी संपर्क साधण्याचा सल्ला दिला. शिवाय ॲपच्या माहितीसाठी गावागावातील कृषी सहाय्यकांशी संपर्क साधल्यास ते देखील मदत करू शकत असल्याचे सांगितले. यानंतर आंदोलकांनी सरकार विरोधात घोषणाबाजी करून प्रांत कार्यालयासमोर निदर्शने केली. यावेळी बोलताना बाळेश नाईक म्हणाले, गेली 5 तारखेपासून कोल्हापूर जिल्हा आणि संभाजीनगर हे 2 जिल्हे प्रायोगिक तत्वावर महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री, मुख्यमंत्री याने ऑनलाईन खते देण्यासाठी म्हणून प्रायोगिक तत्वावर हे चालू केलं. प्रायोगिक तत्वाच्या आधारे जर पाहिलं गेलं, महाराष्ट्र शासन कुठलाही पायलट प्रोजेक्ट घ्यायचा असेल तर कोल्हापूर जिल्हा निवडायचा आणि सर्वसामान्य लोकांच्यावर अन्याय करायचे हे उद्योग त्याने चालू केलेलं आहे. आज गडहिंग्लज तालुका आणि कोल्हापूर जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती पाहिली, काही डोंगर कपाऱ्यात राहणाऱ्या आसपासचे संपूर्ण खेडे जिथं कोणत्या प्रकारचे नेटवर्क नाही आहे, सर्वसामान्य शेतकऱ्यांच्याकडे जो पाहिला असे शेतकरी जर आपल्याकडे पाहिलं गेलं तर अँड्रॉइड मोबाईल त्यांच्याकडे नाही आहे, साधे मोबाईल त्यांच्याकडे आहेत. कुठला गट क्रमांक ह्या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला, माझ्यासारख्या माणसाला सुद्धा गट क्रमांक शेतीचा सांगता येत नाही आणि सर्वसामान्य जर शेतकरी जर ह्या कोल्हापूर जिल्ह्यात ते पाहिले गेले तर खरीप हंगाम हा चालू झाला. पेरणीपूर्वी आणि पेरणीनंतर जर पेरणीपूर्वीचा डोस द्यावा लागतो. आज एखाद्या वेळा हात उचलून आणायचं खत म्हटलं तर शेजारी म्हणतोय मला अगदी मर्यादित खतं दिलेले आहेत, जेवढं क्षेत्र आहे त्या क्षेत्राप्रमाणे मला खत मिळाले. सुशिक्षित जो शेतकरी असेल त्याच्याकडे जात असेल, मोठ धनदांडकाचा शेतकरी असेल त्याच्याजवळ जायचं म्हटलं खत मागायला तो दारात उभा करून घेत नाही. ह्या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर आमची मागणी आहे शासनाकडे, तर कोणत्याही परिस्थितीत हा जो प्रोजेक्ट म्हणून ट्रायल बेस केली कोल्हापूर जिल्हा तुम्ही निवडलेला आहे तो न निवडता सरसकट पूर्वीप्रमाणे सगळ्या शेतकऱ्यांना मागेल त्याला खतं तुम्ही द्यावीत आणि हे जर दिलं नाही तर कोणत्याही परिस्थितीत शेतकरी भरडला जाणार आहे, त्याची शेती पिकणार नाही, तो परत दुष्काळग्रस्त असं होणार आहे, पोटाला अन्न मिळणार नाही आणि उदरनिर्वाहाचं साधन संपूर्ण नष्ट होणार आहे. तर माझी शासनाकडे मागणी आहे, सरसकट पूर्वीप्रमाणे तुम्ही खतं द्यावीत. जर हा निर्णय तुम्ही जर बदलला नाही, कोणत्याही परिस्थितीत शेतकरी रस्त्यावर येऊन येणाऱ्या कालावधीमध्ये आक्रोश केल्याशिवाय राहणार नाही एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि घेतलेला निर्णय तुम्ही रद्द करावा आणि पूर्वीप्रमाणे तुम्ही खतं द्यावी एवढंच मला सांगायचं. दरम्यान हा अन्यायकारक निर्णय रद्द करण्यात यावा अशा आशयाचे निवेदन प्रांताधिकारी एकनाथ काळबांडे आणि तहसीलदार ऋषिकेश शेळके यांना सादर करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.